सेंधवा दरोडा प्रकरण उघड, दौंडच्या टोळीला शिरपूर पोलिसांची अटक, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त। धुळे शिरपूर मध्य प्रदेशातील सेंधवा येथील अगरबत्ती व सुगंधी द्रव्य तयार करणाऱ्या कारखान्यात पहाटे दरोडा टाकणाऱ्या दौंड तालुक्यातील टोळीला शिरपूर पोलिसांनी अटक केली। आरोपींकडून 2 वाहनांसह 19,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मंगळवारी दिनांक 3 मार्च पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास 5 ते 6 दरोडेखोरांनी सेंधवा येथील फ्लोअर इंडस्ट्रीजमध्ये घुसून 5 मजुरांना मारहाण केली। आरोपींनी 1 लाखांची रोकड, 3 मोबाईल फोन आणि ग्रे रंगाची सियाझ कार MP 13 ZR 8510 लंपास केली। गुन्हा करण्यासाठी आरोपी लाल रंगाच्या मारुती स्विफ्ट कारने आले होते। घटनेनंतर सेंधवा पोलिसांनी धुळे जिल्हा पोलिसांशी संपर्क साधत आरोपी शिरपूरच्या दिशेने येत असल्याची माहिती दिली। त्यानुसार शिरपूर तालुका व शहर पोलिसांनी बोराडी गाव, वाघाडी टी पॉइंट आणि शिरपूर टोल नाका येथे नाकाबंदी केली। नाकाबंदी दरम्यान चोरीच्या सियाझ कारसह फिरोज कचरू सय्यद राहणार कासुर्डी तालुका दौंड जिल्हा पुणे याला अटक करण्यात आली। इतर आरोपी लाल स्विफ्ट कारने पळून गेले। वाघाडी टी पॉइंटवर पोलिसांना पाहताच आरोपींनी वाहन भरधाव वेगाने पळवले। सावळदे गावाजवळ तापी नदी किनारी कार सोडून ते पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने 4 आरोपींना पकडले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विशाल अनिल दामोदरे, रमेश बापू करडे, श्याम तानाजी साळुंखे आणि संतोष अण्णा शिवरकर यांचा समावेश आहे। आरोपींकडून लाल रंगाची स्विफ्ट MH 12 UC 03202, 5 लाखांची रोकड, 3 मोबाईल, सुगंधी तेलाचे 4 ड्रम, आडजातीची लाकडे तसेच सियाझ कार असा एकूण 19,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।